दुसरा रोग पॅरालिसिस. महिला मंडळ तुमच्यामध्ये सांधेवाताचं प्रमाण जास्त आहे. हात पाय गुडघे, कारण कॅल्शियमच नाही, खायलाच नाही. चहा 3-4 मर, मग चहा पे आणि इडली खाय. इडली काय खातील लोक, खायला कुठे. त्यामुळे पॅरालिसिस होतो. मान्य आहे का बोला. तिसरा रोग आहे अटॅक. आणि एज्युकेटेड लोक लिहून घ्या, शिकलेले सर्व्हिसवाले. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाही, हा मानसिक तणाव आहे. आणि अटॅक येण्याचं कारण, एव्हरी मॅन हॅज ए वन हार्ट. every man has a one heart. One heart has a 4 parts. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. In blood, 2 types of blood cells, white blood corpuscles and red blood corpuscles. In Marathi, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. In blood, hemoglobin is present. That is why blood has a real color. रक्ताचा रंग लाल का, तर त्यात हिमोग्लोबिन आहे. When the thinking is high and blood of circulation to heart is lower, जेव्हा विचार जास्त होतात आणि हृदयाला रक्त कमी पडतं, तेव्हा त्या व्यक्तीला घाम येतो आणि त्याच्यात त्याचा गेम होतो. इट इज कॉल्ड अटॅक. आणि अटॅकला औषध नाही, हे ध्यानात ठेवा. बऱ्याच लोकांना रक्त पातळ व्हायच्या गोळ्या आहे. शुगरवाले जरा सांभाळा. आता शुगरवाल्याला सांगून टाका, खाण्याला पथ्य पाळा. खिशात भाकर ठेवीत जा, चपाती ठेवीत जा. जेव्हा लागेल तेव्हा अर्धी चपाती खायची. बोंबलत लागणारी बुंद्या खातात, मग संध्याकाळी 6 गोळ्या खाता. आणि शुगरवाल्याला पुढे सांगून टाका, शुगरवाल्याला घाबरीत नाही, पण पुरावा म्हणून सांगतो, शुगरवाल्याला अटॅक आलेलं कळत नाही. नाही, शुगरवाल्याला अटॅक आलेलं का कळत नाही, त्याचं ते हृदयाचं जी पोझिशन आहे ही ती व्हायब्रेट असते त्याला, आणि त्याला दमानं अटॅक येत नाही. आज एक उद्या एक असं येत नाही त्याला, तिन्ही नॉन स्टॉप. शुगरवाल्याचं लई 1.5 तासाचं काम आहे. हे नुसतं कीर्तन नाही, इट इज ए सायन्स. आणि अटॅकला इंजेक्शन नाही आहे. अटॅक हॅज अ नॉट अ टॅबलेट अँड नॉट अ इंजेक्शन. अटॅकला इंजेक्शन नाही, अटॅकला औषध नाही. अटॅकला एकच औषध आहे, झालेली घटना जाग्यावर विसरणे. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. जगातल्या कोणत्याच गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही. काय व्हायचं ते होईल, काय होतच नाही तर काय होईल. आपल्याला कॉलेजला असताना मुलीनं धोका दिला, स्वभाव आहे तिचा, मग तिथं स्टेटसला ठेवायचं काही काम नाही ना. तुम्ही हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. विशेषतः महिला मंडळ तुमच्यासाठी सांगतो, तुम्ही कुटुंबांमधल्या त्रासाच्या वेदना करून घेऊन एकट्या बऱ्याच महिला रडत असतात की मला सुनबाई अशी म्हणली, मुलगा असं म्हणला. सुनबाईचं मुलाचं म्हणणं मानून आयुष्याचं वाटोळं करून आपण आयुष्य आपलं कमी करायचं नाही, कधी ध्यानात ठेवा. सुनबाईचा बोलणे हा तिचा पिंड आहे. आपण तर काही त्याला वाईट केलं नाही, आपण आपल्या मुलाचं तर काही वाईट केलं नाही. पण मुलगा वाईट वागत असेल, सून वाईट वागत असेल, तर तुम्ही स्वतःला पश्चाताप करून घेऊ नका. याच्यावर तुमचं काय मत आहे? सुनबाई तुम्हाला बोलणारच ना. तिनं खंदणदणीत तुमचा पोरगा विकत घेतलाय. तिनं 2 बनियन, 2 अंडरपॅन्ट, टॉवेल, लाटणं, पळपट, फुकणी, उशी सगळं आणलंय. तिने तुम्हाला बोलायचं ना, मग कोणाला बोलायचं? फक्त सुनबाईने एक लाज धरली पाहिजे, आपण ज्याच्याशी लग्न केलं त्याला बोला, त्याच्या आईला बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही बोलायचं तुम्ही. तुम्ही तो खिलारी विकत घेतला, त्याला गाड्याला धरून नाही तर अवताला धरा. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. तुम्ही बऱ्याच महिलांनी महिला, आता मी तुमच्या मुलासारखा आहे, पवित्र सणासुदीचे दिवस आहे, 25% महिला एकट्या रडून रडून आयुष्यामध्ये त्यांचं आयुष्य कमी झालंय. म्हातारी माणसं, पोरांचं टेन्शन घ्यायचं नाही. काय घ्यायचं काम आहे? आपण विहीर खणली, पाईपलाईन केली, मोटर बसवली, नालायकांची सांभाळायची कॅपॅसिटी नाही, विषय सोडून द्या.
पोरगं व्हायला निघलं, काय टेन्शन, येताना व्हायलाच होतं, व्हायला निघायचं काय टेन्शन आहे. उलट्या पोरगा रविवारी लग्न झालं मंगळवारी व्हायला दिलं पाहिजे. ते भांडेन तू सांभाळ. काय नालायक गपक्यात जागे होईतीन. यांना ये रायती मिळाली पाईपलाईन आहे ती मिळाली, यांना आलाय ऊत. यांना घर आहे ये रायती पाईपलाईन. मग ह्या नालायकांनी शेमड्यापुरीचं ऐकायचं आणि बापावर धावायचं. कोणता न्याय हा? अय कोणता न्याय? पोराला राहायचं असलं तर राहील, नाही तर निघून जाईल. काय फरक पडला मग? पोरापाई मरता का बाप? कर्ज झालं, काय कर्ज झालं? ज्यांनी देश धुवून खाला त्यांचं काय होईना, तुम्हाला कोण धराय आलं? आपल्यावर फक्त 5 लाख आणि 10 लाख कर्ज आहे. इथं कोटी आहे, कोटी. कोटी नाही, हजारो कोटी आहे. आणि त्यांना कोणी खायनं आणि तुला कोण लागला फाशी घ्यायला? बावळाटासारखं आपलं काय मला टेन्शन आहे. काय रोग झाला तुला? आजचा दिवस मजेत घाल, उद्या पाहू काय करत ते. माझ्या पुढे बसून तुम्हाला 1 तास झाला. 1 तासामध्ये तुम्ही जर 6 महिन्याचं दुखणं गेलं. एक तरी किडा राहिला तुमच्या डोक्यात, फ्रेश झाले तुम्ही. आता घरी गेल्यावर एकटे असणार. अटॅकन फिटक लागत आहे. परत पोराचं टेन्शन घ्यायचं नाही. मायला म्हणलं मुलगा व्हायला निघाला, होताच व्हायला येता नाही. काय फरक पडला तुम्हाला? आणि अटॅक यायचा नसेल तर घटना विसरणे. तुमचं काय मत आहे? काय टेन्शन आहे? यांना आला का ऊत आला, यांना आई तर कमून ठुले आपण, यांना आला ऊत. पोराची इस्टेट एक वाक्य सांगा, 80% पोरांची इस्टेट वाढवायची नाही, पण बापाची टिकवायची कॅपॅसिटी नाही. त्याच्यावर तुमचं काय मत आहे? ते एक बंगले बांधित नाही, गाडी घेत नाही, ते काहीच करीत नाही. आपली पोरं काहीच करीत नाही. काय म्हणते तुमचं? ते फक्त आपली इकणार आणि माझी हाणणार. तुमचं काय मत आहे? त्यांची काय ताणत आहे? 22 वर्ष त्यांनी बनियान घेतले नाही, ते का जमीन घेतील? आणि त्यांना काय करायचं घेऊन? ते म्हणते बाप आपण आलाय होता, त्याला किडा होता त्याने घेतली, आपल्याला काय करायचं? आहेत का नाही? अय अशी म्हणणाऱ्यांचे बाप माया पुढे बसले. लोकांना काय गेलं? आणि तुम्ही आपला मुलगा निघाला नाही, अटॅक यायचा नसेल तर टेन्शन नको. याच्यावर तुमचं मत काय? ब्रेन ट्युमर. ब्रेन ट्युमर काय होतो? मेंदूला ताण. तिकडे देशाचं मरू दे ना, काही होऊ दे, तू गप घरी मर ना. चुली पुढे बसला आणि बायकोला म्हणला परादिशी अवघडच झालं. तुम्हाला काही, ती म्हणली काही होते, फक्त धोतरवर करा, ते जळल, ते मरू दे तिकडे काय हो. आणि काही लोकांना काम नाही, धंदा नाही, फक्त बोंबलं दिंडायचं. 3 वाजता सभा आहे, 2 वाजताच ग्राउंड मध्ये. हलकट क्वालिटी. अरे आपल्या अंगातलं रक्त 96 कुडी खानदान आहेत. आपण छत्रपतीची माणसं आहेत. आपण दुसरी सभेला टाळ्या वाजवाय जन्माला आलो का? लाजा वाटत नाही का आपल्याला काही? दुसऱ्याच्या वाढदिवसाचे बोर्ड आपण ठोकायचे का? तो आपल्याला विचारून जन्माला आला का? बांबू आपले, खुटी आपली, ठोकाय आपल्याच, कोणी सांगितलं? तुम्हाला असं काहीच वाटत नाही? हलकट क्वालिटीचं नाही. 3ला सभा आहे, 9लाच ग्राउंड मध्ये उपाशी, कुत्रही चरी नाही आला तिथं. काही साहेबाची सभा आहे ना, मेला तापून. मटण आलं, एवढंच खांड आलं बघा. एवढ्या खांडासाठी इळभर मिळालं. आणि त्याला विचारलं सभा कशी काय आली? माहित चप्पल गेली बा. आपल्या संघ साहेबांनी फोटोही नाही काढला. येड्याचं काम झालं. घरी आले, बायको म्हणली, बायकोला म्हणलं लगेच वाढ जेवाय. ती म्हणली तू काय आवताला गेला नव्हता, खायचं तर काय नाही, तर वाटेवर पड होता ना, पडला बा होता. आणि सकाळीच म्हणतो काही विकासाच्या दृष्टीने निर्णय घेतले पाहिजे. विकास करू म्हणजे पुढाऱ्याच्या भाषणासारखं. भविष्यात आपल्याला बरीच कामं करायची आहे. मग आता काय अडचण आहे? आमचं भविष्य कवा नदीवर मेल्यावर काढलं. एकाने भाषणात सांगितलं आपल्याला विकास करायचा. एक म्हातारा म्हणला बंद करा शब्द. मी इंग्रज गेल्यापासून विकास ऐकतोय.
शेवटी माझ्या पोरातच नाही माझ्या विकास ठेवलं. तुमच्या नादी लागण्यात माझ्या मी माझाच विकास करून टाकला. काय करत मग? आणि पोरीचं नाव योजना ठेवलं. आपला विकास आपलीच योजना. कुठं तुमच्या नादी लागलं? काय घेऊन बसले तुम्ही? मरणार पण तुम्हाला काय दरिद्री वाढत माझ्या पुढे बसलं का? काय कराय? मी निघून गेलो का? अरे धंदा आहे त्याचा. माझी एक इच्छा आहे तुम्हाला सांगतो. मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा. कारण आता मी हयतवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला पक्का आलाय. आणि मी आज साय गेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार. आता तारी पुढे हाती उपदे आता आत्ताशी धन्य शब्दाचा अर्थ संपला. आता आज गायक वादक गुणजन मंडळवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कलाश्वासी राजाराम दशरथ घुगे यांच्या 71व्या जयंती निमित्त कार्यक्रमाच्या पहिलं कौतुक घुगे परिवाराचं करावं का एवढा मोठा कार्यक्रम केला. दुसरं कौतुक ह्या परिवारावर प्रेम करणाऱ्या सगळ्या लोकांचं करावं की वडील सुद्धा स्वर्गातून आज आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि आज तेवढं जे खर्च करतील त्यातला 1 रुपया सुद्धा फेल जाणार नाही. त्यांनी आजचा खर्च लिहून ठेवायचा. वर्षात याच्या दुप्पट होणार. लक्ष्मी चांगल्या ठिकाणी घालीत जा. नको तिथं घालीत जाऊ नका. आणि आपल्या लोकांना पैसा पुढं घालावा याची अक्कलच राहिली नाही. मुलीच्या लग्नाला फटाके 82,000चे फटाके. नवरदेव बाहेर. अरे काय त्याच्या सफारीत फटाका घुसला. ठाय 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 उड्या हाणायचं. ते बंगरी नवरदेव. आणि तुमच्या भागातली तर दया येते हो. मी विचार करतो हा पट्टा एवढी भारी लग्न करता तुम्ही एवढे पैसे आणत्या कुठून? अरे रात्रंदिवस सर फडतोय आम्ही. रात्री मी बेळगावला होतो कर्नाटकला. आज इथं 3 करतो दिवसभर. 2-3 राज्य हाणली बाहेरची तरी वाय 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 वाय. आणि तुमची काय लग्न आहेत. अरे जरा सावध व्हा शेतकरी. 82,000 रुपये एकरी कांद्याला खर्च आहे. बागात बसून रडायची वेळ आली आपल्यावर. द्राक्षाच्या बागात बसून रडायची वेळ आली. 20 रुपयानं द्राक्ष घेणं. फोन करून व्यापारी येईन. जो घेऊन गेला तो पैसे देईन. अरे किती वाईट अवस्था झाली. सुरुवातीचे बाग 120, 110, 120 पर्यंत गेले का नाही? काय मागून बोलून द्यावा लागली. 82,000 रुपये एकरी कांद्याला खर्च येतोय. आणि 600 रुपये कांदा आहे. 300 दिलेत वरून. 300 एका बायलाच लागत आहेत रोजाला. तुम्ही मराल ना. रिकाम्या बाटल्या विकणाऱ्यांनी गाड्या घेतल्या तर बाटल्या रिकाम्या करणाऱ्यांनी जमिनी विकल्या. तुम्ही काम मारत आहे लग्न मोठमोठे करू करू. कुठून आणले जेवायचे पदार्थ? एक पदार्थ आपला आहे का मला सांगा? तुम्हाला खायची आखली आहे का काही? काय खाता तुम्ही लग्नांमध्ये? काय? अरे काय खायाजोग आहे का ते? तो मट्टा का सट्टा कुठून आलाय काय कळत नाही. काय लोक तुम्हाला झालंय काय? काय ते लग्न, काय तो घोडान, काय तो नवरदेव, काय तुरे काढीत. आणि ती एक नग्नात नालायक पद्धत आणली. त्या गेटमध्ये भाऊबांधाने उभं राहायचं. अहो ते कट्टर दुश्मन आपले ते काहाला आवलदी तिथं उभ्या करते. ती कोणी आणली ती पद्धत? परदिवशी मारामारी झाली ना आज. काय आला या गावाला माहित नाही का तुमची कुदाकुदी झाली का? कोणी आणला तो नालायकपणा? ते भाऊबंद माणसाचे असे खपाखप मेले पाहिजे. कोणी आणली ती पद्धत? ते भाऊबंद नालायक. लग्न मोडायला 3 मिटिंगा घेतले त्यांनी. आणि ते आवलादी उभे करायचे. ती गेटवर कोणी आणली का ती पद्धत? ती गंध लावायला कार्ट एक. आणि ते दरोडेखोर त्या बाजूने 2-4, त्या बाजूने 2-4 तुर्रा बिर्रा काढितात. हसती नाही ते पालथे मेंदूचे.
त्यांची आग होईल राहतील मागून ते हसती नाही ते नुसते पाहुण्याला कोण कुणी आणले ती पद्धत आणि ते गंध लावणारी पोरं ते पोरं आणलेत कुठून आणि त्यांच्या अंगातले कपडे कोणाचे रे कोणाचे कपडे त्यांच्या अंगात लाजा नाही वाटते तुम्हाला कोणाचे कपडे आहेत तो ड्रेस कोण घालतंय मावळे आणि तुम्ही कोणाला दिलाय तो ड्रेस लाजा नाही वाटत का आपल्याला काही हे काम केलं का त्यांनी बळी दिले स्वतःच्या संसाराचे तेव्हा मावळे शब्द प्राप्त झालाय आम्ही बोललो का आमच्या ठोकायची लगेच इंद्रिकरांनी भावना दुखवल्या मेलो मी आहेच घोडे खायला लोकांशी पण तुम्हाला लाजा वाटत नाही का आपलं रक्त छत्रपतीचं आहे याला मोडायची सवय वाकायची सवय नाही हे बुटाची पॉलिश करून जगणार रक्त आहे बुट चाटून जगणार रक्त नाही सगळं विका पण स्वाभिमान विकू नका भंगार ऐकते आपण मूर्खासारखे नालायक कसे कपडे घालून कसे लग्नांमध्ये आणायचं काहीच काही बी कोणी आणली ती पद्धत बावला तर सारखी ते भाऊबंद नालायक उभे करायचे ते भंगरी नवर देव आणि तो गेटवर उभा करायचा भाड्यात आणि त्याच्या पुढे रांगोळीन फुलन त्या कपडे मांड्या 2-4 याडपाट पुरी दरिद्री नाही आणि त्याच्या पुढे तो बँडवाला बहरो फूल बरसा मेरा महबूब आया है मेरा महबूब आया है लॉन्स मध्ये एकदम शांतता जसं प्रेत पेटवायचं आता बहरो फूल बरसा आणि तो महबूब चालवतं कसं माहिती का आणि त्याच्या पुढे फुलं टाकेत अरे बाटलीची बुच टाका बेवडे दे मारण्याचं क्वाटरी बेदन त्याला का आला फुलं आणि आता एक बावळात पद्धत आणली सध्या ते बोर्ड आणलेत रस्त्याला नवरा नवरीची फ्लेक्स का काय म्हणतो त्याला फ्लेक्स ते जरा नीट लावा त्याच्यावर आईबापाचे फोटो लावा छत्रपतीचा लावा तुकोबारायचा लावा हे नवरा नवरीचे फोटो आता हे फोटो पहा किती सुंदर आहे साहेबांचा फोटो आहे गुगे साहेबांचा फोटो आहे महाराजाचा फोटो आहे शिवबन दिसतं कलाकारांचे फोटो आहे ते नवरा नवरीचे फोटो जरा नीट लावा जरा माणसाच्या अवलादीचे लावा काय ती भंगरी नवर देव आणि त्याचा फोटो पाहिला कसा आहे डांबरीला हाय अजून मी हाय गेला ती नवरी तिकडे झक मारायची लांब उभी करायची ना नवरदेवा पडू म्हणून केली असे फोटो आणि ते नवरीचे फोटो तिकडे विंडो घेत रस्त्याच्या कडेला घागरा घालते घागरा करतो ना तुम्हाला घागरा आणि ते नीट पावर का ते घागराचं एक टोक हातात धरती नवरी पावर का कशी आणि आशीर्वाद देणारे म्हणते यांच्याकडून देश सेवा घडू आता आता 9वी पासून सेवा चालली आता त्याच्यापेक्षा एक बावळातपणा आलाय लग्नात हे खरंय का खोटंय बोला मी काहीच बोला हे बंद करायला आता एक नालायकपणा आलाय तो बलून आणलाय बलून तो फुगा आणि त्या फुग्यात नवरा नवरी घालायची आणि ती डान्स करीत खाली आणा आता तो नवरदेव म्हशी वाळणारा खवाट गेला त्याचं पंप आणू आणि तो भंगरी नवरदेव बलून मध्ये घातला त्या फुग्यात नवरी नेली ब्युटी पार्लरला आता ब्युटी पार्लरला गेल्यावर 3 गोष्टी कराव्या लागत्या पोरीनो
पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं आणि नंतर सिरेमिक्स करावं लागतं. अशा 3 पायऱ्या आहेत त्याच्या. म्हणजे पहिल्यांदा कलटी हाणायचा, नंतर रोटा मारायचा आणि मग सरी पाडायची असं. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे डांबर वतणे, मिक्सिंग म्हणजे याला शेप द्यायचा, आणि सिरेमिक्स मध्ये असं असतं. पूर्ण बऱ्याच जणांनी केलं असेल पहा. सिरेमिक्सला असं करावं लागतं, इथल्या फटीत चमकी भरायची, याच्यात याला कलर द्यायचा, हा कोपरा थोडा लांबवायचा इथं, आणि केसाला असा फुगा करून बट गालावर घ्यायची. आता ती नवरी घातली बलून मध्ये, आणि त्यांचा झाला डान्स सुरू. कुठं? बलून मध्ये. आता ती नवरी त्याला खिटली म्हणजे स्मॉल टच झाला. स्मूथ टच, आपण स्मूथ टच म्हणू त्याला, स्मूथ टच. आणि त्याला इतका चांगला टच कधी होईल नाही. त्याला टच व्हायचा, पण जर्सी वाऱ्याचा, म्हशीच्या रेडक्याचा. ते टच झाल्यामुळं नवरदेव भांबावलं, जे फुगा फुटला, 9 बारगड्या गेल्या होत्या. अरे कुठून आणलंय काय? घुगे पाटील परिवाराच्या जयंतीला पहिला संकल्प करा, हे मिळतच नाही, मिळालंय हे कसं? सगळे स्टेजवर उपस्थित मान्यवर महाराज मंडळी, सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये झोटिंग बाबाच्या मंदिराच्या वर्धापन दिनाच्या दुसऱ्या दिवसाच्या कीर्तनाला, दुसऱ्या वर्षाच्या कीर्तनाला सुरुवात. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी झोटिंग बाबाकडे 5-7 गोष्टी मागायच्या आणि अभंगाला सुरुवात करायची. हे देवा, शेतकरी वर्ग सुखी होऊ दे, बस. बाकी कोणाला रोग नाही झाला. दुष्काळ फक्त दोघांना आहे, एक शेतकरी, 2 त्याच्या दारातली गाय, तिसरा कोणाला रोग झाला नाही. पण झोटिंग बाबा पुढे सांगून ठेवतो, लिहून ठेवा, एक दिवस या देशात शेतकरी राजा होणार आहे. एक दिवस असा येणार आहे. थोडे दिवस कळ काढा आता, येणार. बाकीच्यांची जवळजवळ कंपन्यावाल्यांचा तर गेम झाला. डीएड बंद, डीएड बंद, डीएड बंद, एटीडी बंद, डिप्लोमा बंद. 5-10 वर्षात इंग्लिश मिडियमला कुलूप लागणार. अहो लोक उठत नुसते शाळाच काढते, लोकांनी पोरं कुठून आणायची? बावळ्याचा बाजार झाला सगळा. कोणी उठायचं, 2 खोल्या बांधून घ्या गाडी, कुठून आणायचे लोकांनी पोरं? बरं लोकांना पोरं होतील कश काय? ज्याला बायको आहे त्याला तुम्ही तिसरं होऊन देती नाही, जे बायका करायच्या मूडमध्ये त्यांना बायका देती नाही. लोक बावळटपणा आपला चाललाय, फक्त झाकली सवा लागेल. एक शेतकरी राजा होणार आहे. फक्त एक ध्यानात ठेवा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही काळ कमी जास्त असतो. रामचंद्रजी देव होते, परंतु 14 वर्ष त्यांच्या जीवनात वाईट दिवस होते. सीता जनकाची मुलगी होती, तरी तिला वल्कने येऊन 14 वर्ष वनवासाला लावला. रामाचा भाऊ लक्ष्मण होता, तरी त्याला रामाबरोबर जावं लागलं. आणि रामाचा भाऊ भरत होता, तरी त्याला 14 वर्ष पादुका सांभाळाव्या लागल्या. जीवनामध्ये चढ उतार राहतो. शेतकऱ्याला 7 वर्ष त्रास होता, साडेसाती होती.
आता त्याची संपत आली 7.5. बाकीच्यांना कोणाला रोग नाही झाला. 1 रुपयानं कांदा वाढला 10 रुपयानं. कधी 90 कांदा 50 रुपये झाला. बोंबलली लोक. काय नोकरीवाल्यांची आग झाली. उठले पेपरावाले मीडियावाले. कांद्याने केला वांदा. अरे हो दे कांदा 100 रुपये किलो होते मरू दे. कधी 90 त्या शेतकऱ्याच्या गाला असू येऊ द्या. 1 रुपयानं दूध वाढलं तर नोकरीवाल्यांच्या बायका भांडी आपटी द्यात. दूध प्यावा का नाही, दूध प्यावा का नाही, दूध प्यावा का नाही. तो नवरा का दूध पितो ग. अगं तो नवरा पितो ते 80 रुपये पावशेरी. अर्धा लिटर दूध घेते तर पार त्या दुधावाल्याला जाम करते. 59 टाकलं 59 टाकलं 59 टाकलं 59 टाकलं 59 टाकलं. आणि नवरा जेव्हा बसला का पाणी नेऊन देते. 5 टाका 5 टाका 5 टाका 5 टाका 5 टाका. बाया एवढी घाण पिता का तुम्ही. 5 टाका 5 टाका. पाणी कमी पडलं तर तुम्ही अखेरात मला पाप्याला त्रास द्याल. 5 टाका 5 टाका. लबाड दुनिया. अजून वावरातलं पाणी आटानं शेतकऱ्याच्या. अधिकारी पाणी पाहायला आला. वावरात नाही गेला तो. वावरात गेला असत बाहेर आलाच नसत. तुकडं उभा राहिला बांधावर. फक्त बूट भरला त्याचा गाळानं. आले पेपरवाले मीडियावाले. त्यांनी गाळात पाहणी केली. आमच्या मागून पुढून गाळ घुसला त्याचं काय. दहा लाख लोक आळंदीला होते. आज 8 दिवस झाले. वाजू वाजू खवाटे गेले काहींची. चालू चालू खुबे गेले काहींची. त्यांची कोणी दखल घेईन. 2च मिनिटं मोठा माणूस दिंडीत आला. लगेच त्याच्या गळ्यात टाळ. त्याला माहीत सुद्धा नाही टाळ का आला म्हणते. लगेच हे पेपरावाले स्माईल. आली क्लिप. ते भजनात रंगले. आमचे मुळ्यात उठले ते रंगले. आमची उठता नाही आग. बसता नाही आग. काय सांगतात तारा महाराज. फक्त खऱ्याची मेली आई. आपल्या कीर्तनात एकच दोष आहे महाराज. फक्त खरं आहे. एक शेतकरी राजा होणार आहे मान्य. फक्त देवाकडे मागायचं वर्धापन दिनाला. एक शेतकरी वर्ग सुखी हो दे. 2 हिंदू धर्माचं दैवत गाय वाचू दे. 3 हिंदू धर्म टिकू दे. 4 वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे. आणि 5 प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे. मागा देवाला. देवा झोटिंग बाबा देवा शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे. शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे. काळ्या आईची तहान भागू दे. आणि शेतकऱ्याच्या झोपडीतून हसू निघू दे. हाच देवाचा वर्धापन दे. फक्त शेतकऱ्याला महाराज म्हणून सांगत नाही, पण तुमचा मुलगा म्हणून सांगतो. 2-3 वाक्य ऐकाल. तुम्ही तर बोलायचेच बंद आहे. ऐकाल. 1 वारंवार त्याच जमिनीत तेच पीक घेतल्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली. याच्यावर तुमचं मत काय. आता तुमचं उदाहरण सांगतो. मका काढली, रोप टाकली. कशाच. कांदे काढले, गहू. मी यंदा कांदा खालून पोचलाच नाही. कांडी झाली वर. कांदा यंदा असा नाहीये. मी आलं पंप हाणू हाणू हाणू. एक रात्री बायको शेजारी बसलं. निम्या रात्री खाट हलवायची. त्याची बायको म्हणली तुम्हाला झालं काय, तुम्हाला उद्या पंप आणायचंय. मग का खाट मोडी टाका. एक वारंवार त्याच जमिनीत तेच पीक घेऊन जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली. तुम्हाला पटतंय का मला सांगा. एक पाया पडून सांगतो. शेती जरी कमी असली
तर पिकांना थोडा गॅप द्या. हा, कांदे काढले ना, मका काढली, गहू काढ, थोडा गॅप द्या आणि बदलून करा. तेच लावून धरू नका. यावर तुमचं काय मत आहे? एक, वारंवार त्याच जमिनीत तेच पीक घेतल्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली. 2, टाटा मेट्रिक, निरा 71, राऊंड अप, गोल, M45, M35, अविनाश या तणनाशकांमुळे जमिनीतले जीवाणू गेले. यावर तुमचं मत काय? 3, युरिया, अमोनियम सल्फेट, सुपर फॉस्फेट, इफ्को, दाणेदार या केमिकल खतामुळे जीवाणू बॅक्टेरिया जमिनीत राहिला नाही. तुम्ही हाय म्हणा नाही म्हणा. हा. 4, शेतकऱ्याच्या दारातून गाय आणि बैल गेल्यामुळे शेतीला शेणखत मिळत नाही. 5, शेतकऱ्याची शेती वायलं निघल्यामुळं कमी झाल्यामुळं बांधाला झाडं राहिले नाहीत आणि झाडं नसल्यामुळं पिकाला ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड मिळत नाही. पूर्वी लोक कमरे म्हणजे कवळीत आवरणार नाही अशी खोडं होऊन द्यायची झाडाची. याचं कारण त्या पिकाला ऑक्सिजन मिळत होता. आज बांधच नसल्यामुळं ऑक्सिजन मिळत नाही. 6, शेतकऱ्याचं पाणी भरायचं नियोजन नाही. पाणी लावून देतो लग्नाला जातो. लग्न लावून येईपर्यंत दुसऱ्याचे निमे कांदे भरले. आणि 8, हे खरं आहे का खोटं आहे सांगा? आणि 8, शेतकऱ्याच्या घरात आईची पोराची युती झाली आणि बाप अपक्षात गेला. बापाचा या दोघांनी कार्यक्रमच केला. ते शंभड शिंगरू घरात कारभारी झालंय. कब्र बांड बिन मिशीच ते करतय कारभार आणि त्याच्या फाटीवरून थापटा किती. आई बाप नुसता म्हणला मला कीर्तनाला जायचंय, बैलांना पाणी पाज. आता 18 वर्षाचा सांड हा, याला पाणी पाजायला काय रोग झाला का? आली मधी त्याला जमंग का? मग तो काला देवाला सोडाय ठेवला का? त्याला पाहिले बँडवाल्याला घाम येतो, तू म्हणते त्याला जमंग का? परदिशी पोर कांदे इकून आलं. बाप नुसता म्हणला काय भाव गेली. चूक केली त्यानं, डावलीच. तुम्हाला तर जमलं नाही. तुम्हाला तर जमलं नाही. पोर करता हे तुम्हाला पावत नाही. प्याला असेल पोर मग का कायम पेत आहे का? 700 रुपये कांदा गेला, पोर गुणीत मुतलं. व्यापारी म्हणला 2-4च कांदे कसे काय ओले झाले, तुम्हाला दाईवर पडलं उन्हाळ्यात. आणि या सगळ्या गोष्टीमुळे शेतकऱ्याच्या घराचं वाटोळं झालं. याच्यावर तुमचं मत काय? अरे अभ्यास करीत नाही आपली लोक. एवढं केरळवरून आलंय, केरळवरून इतकंच हवा भरायला आलंय केरळवरून. एवढंच पंक्चर काढीत आहे. त्यांनी हायवेला गुंठा घेतलाय. हा म्हणा नाही म्हणा, आणि आपला हवा भराय त्याच्याकडे जातोय. एक गाय पाळली आपण तर ती खुट्यात गुंतून मिली. 500 गाय गवळ्यांच्या 20 वर्ष आपल्याकडे. रिकाम्या बाटल्या इकणार आणि गाड्या घेतल्या तर बाटल्या रिकाम्या करणार आणि जमिनी इकल्या. आता पुढे जाऊन सांगू तुम्हाला, हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकली, त्या हॉटेलच्या मध्ये जमिनीचे मालक वेटर आहेत. इतकी आपली लोक भिकारी झाल्यात. आता आमच्यासारखे तुमच्यातले म्हणून जर बोलले नाही तुम्हाला, पिढी संपल. काय मत आहे तुम्ही? आता पोरांना वाटतं 90% तरुण पोरं इंदुरीकरला शिवाय देत्या. इंदुरीकर दारुड्याला लय बोलतो बा, आम्ही त्याच्या बापाच पेतो का? मग ह्या बापाने तुम्हाला पाजायला तुमचा बाप मिळालाय का? बरं
तुम्ही दारू प्यायला ना मग ह्या बापाचं काही जात नाही, पण मग तुम्ही तुमच्या बापाच्या अगोदर जाता हे वाईट आहे. हे झोटिंग बाबा समोर प्रार्थना करा, देवा शेतकरी वर्ग सुखी होते, हिंदू धर्माचं दैवत काय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे.